सभापती साहेब नमस्कार. नमस्ते. काय म्हणते शिरूर लोकसभा मतदारसंघाची हवा? शिरूर लोकसभा मतदारसंघ अजितदादा पवार साहेब आणि वळसे पाटील साहेब यांच्या विचारामध्ये निश्चितरित्या त्या ठिकाणी राहणार आहे. तर तुमचे शिरूरचे आमदार ते तर पवार साहेबांसोबत आहे, खासदार कोल्हेंसोबत आहे. ते जरी असले तरी त्याचा फारसा इफेक्ट होणार नाही. सगळे कार्यकर्ते हे आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहिलेले. त्यांचा पक्षप्रवेशही तसा झालेला आहे. अशोक बापू पवार तालुक्याचे आमदार आहे, लोकप्रियता आहे, कारखानाच आहे, ताकद मोठी आहे. नाही, ते जरी असलं तरी अजितदादा पवार साहेबांनाच मानणारा हा शिरूर विधानसभा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळं काही झालं तरी अजितदादा सांगेल तेच घडत असतं त्या तालुक्यात. तर तुमच्या महायुतीचा उमेदवार पण ठरत नाही अजून. महायुतीचा उमेदवार कधी ठरला आणि कुणी उमेदवार दिला तरी त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेब आणि वळसे पाटील साहेब हे जे उमेदवार निवडतील तो मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. 2019च्या निवडणुकीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांना विजयी करा असं तुम्ही सांगत होता. आता यावेळेला उलट प्रचार करावा लागणार आहे. बरोबर आहे. त्यावेळेस आमची महाविकास आघाडी होती. आज आम्ही युतीच्या सरकारबरोबर आहोत आणि तसा निर्णय आमच्या ते आघाडी युती असू द्या, परंतु ज्या कोल्हेंना विजयी करा असं तुम्ही म्हणत होते, आता त्या कोल्हेंना पाडा असं म्हणावं लागणार आहे. राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर तसे निर्णय घ्यावा लागतात. मतदारांनी तुमच्या म्हणण्यावर विश्वासच ठेवायचा नाही. आता विकासाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की आता वर्षभरामध्ये भाजपबरोबर गेल्यानंतर 370 कोटी रुपयाची कामं शिरूर आंबेगाव मतदारसंघामध्ये आली आणि जे डिंब्याचं पाणी जे आपल्या खाली कर्जत जामखेडला नेण्याचा निर्णय होता त्याही कामाला थोडीशी स्थगिती मिळाली आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य हे युतीच्या उमेदवाराला मिळेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर मोठे पवार साहेब आणि अजितदादा विभक्त झाले. पवार साहेबांचे मानसपुत्र म्हणून दिलीप वळसे पाटलांना संबोधलं जायचं, त्यांनी सुद्धा पवार साहेबांना दगा दिला. नाही, राजकारणामध्ये अशी स्थित्यंतर घडत असतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या त्याही काळामध्ये आदरणीय पवारसाहेब बाजूला गेले. मग त्याच्यामुळं परिस्थिती जशी घडत असते त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागतात. आता शिरूर लोकसभा मतदारसंघामधून शिवाजीराव आढळराव हातामध्ये घड्याळ बांधून लोकसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा होते. असं झालं काय चित्र पाहायला मिळेल? नाही, शिवाजीराव आढळराव असो किंवा अन्य कोणीही असो, घड्याळ चिन्ह घेऊन जो उमेदवार इलेक्शनला सामोरे जाईल त्याला मोठ्या मताधिक्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात जनता विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कोल्हे ज्या पक्षाकडनं उभे आहेत तर तुम्ही त्यांना मागच्या वेळी निवडून दिलं. 5 वर्षाची त्यांची कारकीर्द कशी? नाही, त्यांचा 5 वर्षामध्ये संपर्क फार कमी आलेला आहे. कामाच्या संदर्भामध्ये जरी विकासाचा मुद्दा त्या ठिकाणी चांगला असला तरी संपर्काचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. हेच अमोल कोल्हे तुमच्या सोबत आता असते तर मग असं म्हणाले असते? नाही, कोल्हे आमच्या समेत असते तर तसं जरी बोललो नसतो तरी आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्हाला मेरिट जनतेपुढे मांडावं लागलं असतं. मग आता जनतेने जर तुम्ही असं सांगितल्यावर मतदार म्हणणार अशी ही बनवा बनवी? नाही, बनवाबनीचा विषय नाही. सध्याची जी वस्तुस्थिती जनतेमध्ये जो संदेश आहे की अजितदादा पवार साहेब आणि वळसे पाटील साहेबांच्या विचाराचा माणूस या मतदारसंघातून निवडून द्यायचा हा संपूर्ण मतदारसंघाने निर्णय घेतलेला आहे. आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील अजितदादांसोबत गेले. भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम शरद पवारांच्या सोबत गेले. देवदत्त निकम आमदारकीच्या तयारीला लागलेले आहेत. वळसे साहेब, देवदत्त निकम साहेब असा दुरंगी सामना झाला, कोणाचा टांगा पलटी होईल? त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वळसे पाटील साहेबांचं जे मताधिक्य शिरूरने यापूर्वीची जी आघाडी दिलेली त्याच्यापेक्षा आघाडीमध्ये आणखीन वाढ होईल. त्यामुळं त्याबद्दल काय लई शंका घेण्याचं काही कारण नाही. यापूर्वी बी 2-3 उमेदवार राहिले होते, त्याचा फारसा इफेक्ट झालेला नाही. देवदत्त निकम यांना वळसे साहेबांनी अनेक महत्त्वाची पदं दिली तरी देखील देवदत्त निकम वळसे पाटील यांच्या सोबत राहिले नाहीत. नाही, हा ज्याचा त्याचा विषय आहे आणि कसं होतं, प्रत्येक माणूस महत्त्वाकांक्षी असतो की आपल्याला पुढं संधी मिळाली पाहिजे. त्या भूमिकेमधून देवदत्त निकम यांनी हातून निर्णय घेतलेला आहे. पवारसाहेबांची सभा झाली मागच्या आठवड्यामध्ये, आता 4 तारखेला अजित पवारांची सभा होईल. काय कसं चित्र?
पवारसाहेबाच्या सभेच्या बद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचं भाष्य करण्याची गरज नाही. पवारसाहेब शेवटी नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. परंतु अजितदादा पवारसाहेबांची सभा उद्याची 4 तारखेची ही 50,000पेक्षा अधिक लोकांची झाल्याशिवाय राहणार नाही जनतेची. पाबळला मागच्या आठवड्यात बैलगाडा शर्यत झाली. त्या ठिकाणी वळसे पाटील भाषण करत असताना कुठला तरी एक कार्यकर्ता म्हणाला शरद पवार जिंदाबाद. सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा रंगत होती. नाही, ज्यावेळेस आदरणीय वळसे पाटील साहेब घाटामध्ये आले त्यावेळेस मी त्यांच्या समेत होतो आणि पाबळकरांनी आणि बैलगाडा मालकांनी प्रचंड मोठी मिरवणूक काढली. JCPमधून फुलं उधळली आणि मोठा आदरातिथ्य त्या ठिकाणी केला गेला. परंतु आता थोडी राजकीय स्थित्यांतर झालेली आहे. तरी पवारसाहेब हे शेवटी नेते आहेत. गेले 40 वर्षे आदरणीय वळसे पाटील साहेब हे पवारसाहेबांच्या बरोबर राहिलेले आहेत आणि त्यामुळे एखादी घोषणा पवारसाहेब जिंदाबाद दिली म्हणून फार गैरसमजण्याचं कारण नाही. परंतु सोशल मीडियातून माध्यमातून ज्या बातम्या वगैरे प्रसारित केल्या किंवा प्रसिद्ध झाल्या ह्या पूर्ण चुकीच्या आहे. मी स्वतः पाहिलेला आहे. तिथल्या जनतेचा उठाव हा वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागं भरभक्कम आहे. म्हणजे वळसे पाटलांना पाबळमधून लोकांचा प्रतिसाद मोठा आहे. मोठा प्रतिसाद पाबळमधून आहे. उद्याच्या 4 तारखेला जवळपास 50 गाड्यातून एका पाबळ गावातून किमान 500 लोक येणार आहे. काल त्याची बैठकही झालेली आहे. ते आम्ही काल सोशल मीडियावर प्रसिद्धही केलेलं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.